बदलापूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राडा झाला। मतदारांना पैसे वाटपावरून राडा झाल्याचं कळतंय। राष्ट्रवादीने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आणि या आरोपानंतर मात्र आता स्थानिक राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। बदलापूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये हा तुफान राडा झालेला आहे। दोन महिला सगळ्या दरवाजे वाजवत होत्या। म्हटलं काय चाललंय? ना आम्ही प्रचाराला आलोय। म्हटलं ठीक आहे, काय आहे तुमच्याकडे प्रचार साहित्य दाखवा। तर त्यांच्याकडे एक लिस्ट होती कागदाची, जी पैशाची, जी 100 लोकांची त्याच्यावर नाव होती, स्लिपा होत्या आणि 100 पाकिटं त्यांना दिली होती आणि त्यांनी एक 10 ते 12 घरी पाकिटं वाटलेली होती। आम्ही सांगितलं ताई तुम्ही कॉपरेट करा, चला आता गाडीत बसा, आम्ही पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन जाणार होतो। तेवढ्यात प्रभाकर पाटील तिथे आले आणि त्यांनी हमरातुमरी चालू केली, शिव्यागाळी चालू केली। त्या महिलांना बाजूला केलं, ते पाकिटं जमा करून घेऊन चाललेले। आमचे पैसे आहेत, तुम्ही कसं असं काय अडवू शकता? हे ते म्हणलं हे काय चाललंय? ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये पैसे देऊन मतदाराला विकत घ्यायचं, तर मग लोकशाही कशाला? मग तुम्ही लोकशाहीच्या मार्गातून निवडणुका लढत नाही। त्यांनी माझं नाव बदनाम करण्यासाठी एक कारस्थान रचलेलं आहे। गेली 2 टर्म तिथेशी निवडणुका झाल्या नाही आणि आता 2 टर्मचे 10 वर्ष आधी नंतरचे 4-5 वर्षे, आज 15 वर्ष निवडणूक तिथं झाल्याने लोकांच्या मध्ये त्यांच्याबद्दल एक खूप नाराजी आणि एक राग आहे। हे एवढे पैसेवाले लोक आहेत, त्यांच्या घरातली 6 उमेदवार उभे आहेत, त्यांचा नगराध्यक्ष उभे आहेत। बदलापूर शहरामध्ये माहिती आहे हे लोक किती पैसेवाले आहेत आणि मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा। माझ्याकडे पैसे असते तर मी नगराध्यक्षाला विरोधात आम्ही पण फॉर्म भरला असता आमच्या कुठल्या तरी महिला कार्यकर्त्याचा। हे माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।